उदंड आयुष्य लाभू दे आणि ज्यांनी नाही दिला त्यांना पण उदंड आयुष्य लाभू दे. कोण नाराज होता कामा नाही. बरोबर की नाही? काय आहे, बुवानी सांगितलं की जांभळे बुवांची उंची लय मोठी आहे आणि बुवा उंचीने कमी आहे. बुवा उंचीचा काय नसता, उंची विचारांमध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? जर विचार उंचीचे असतील तर माणूस खूप मोठा होतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज एका माझ्या ताईला एका इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या ओठावर आहे, तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती आहे? त्या माझ्या ताईने सुंदर उत्तर दिलं. माऊली म्हणाली, उंची मोजण्यासाठी ज्यानं आभाळावर स्वराज्य निर्माण केलंय त्यांची उंची मोजायची माझी पात्रता नाही. हे उत्तर होतं. पण उंचीने माणूस कधीच मोठा नाही, कर्तृत्वाने मोठा असतो. बरोबर की नाही बुवा? बाकी सुंदर तुमचे विचार आहेत. कारण संस्कार मंडळ म्हटल्याच्या नंतर नाथ खुळा आणि गणपती पोळा आहे की नाही? एकदा जोरदार टाळ्या मंडळासाठी झाल्या पाहिजे. कारण सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. आणि शिवशक्तीनगर संस्कार मंडळाची पोरं कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कोणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, एक्के जरी 4 असले तर जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाची असते, आवाज फक्त आणि फक्त संस्कार मंडळाचाच असतो, संस्कार मंडळाचाच असतो. संस्कार नाथ खुळा गणपती पोळा काय जांभळे की झलक सबसे अलग. नाद नाही करायचा तुम्ही. येवा तुम्ही या ठिकाणी प्रदीप कोल्हे यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्र म्हणजे परत कधी मागं न फिरणारे, दी म्हणजे कोण पण येऊ दे दारात त्याला दक्षिणा दिल्याशिवाय पाठी माघारी न पाठवणारे, आणि प म्हणजे खरोखर परस्त्री माते समान मानणारे असे प्रदीप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. एकच फाईट वातावरण टाईट. तुम्ही जरा मागच बसा नाही तर हात लागेल. काय आहे? अरे 1500 रुपये. हा मग येणार तुम्ही, यावा चप्पल बाजूकच ठेवा. बरं की नाही? टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही येत राहा. अभिजित कांबळे याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अभिजित ज्यांच्या नावातच कायम जीत आहे असे अभिजित आहेत. एकदा जोरदार टाळ्या अभिजित साहेबांसाठी होऊन जाऊ देत. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पाणी आणून दिलं, धन्यवाद. नाही खरोखर 1500 रुपये बोन सांगितलं. काय सरकारने मेहरबानी केला नाही आमच्यावर. बरोबर आहे? माझ्या काकींवर, माझ्या बहिणींवर मेहरबानी केला नाही, नवऱ्याच्या खिशातनं काढून घेतला नाही, दिला नाही. बरोबर की नाही? आता काही जणांचे बंदच झाले. बरोबर? माझ्या बायकोचं येतच नाही, आई शपथ. तेव्हा तुम्ही टेन्शनच घेऊ नका. प्रेमलता मोरे, खरोखर यांचा प्रेम लय भारी. 200 रुपयाचं पारितोषिक प्रेमलता मोरे मॅडम कडनं खरोखर मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. विठाबाई वल्वे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर विठाबाई वल्वे यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतोय. पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, है की नाही? एक्के जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. अरे हवा कोणाची असू देत, आवाज फक्त आणि फक्त संस्कार मंडळाचाच असतो, संस्कार मंडळाचाच असतो, संस्कार मंडळाचाच असतो. काय कदम आले बघा, नामदेव परब साहेब. नामदेव ज्याच्या प्रत्येक नावातच देव आहे असे नामदेव आहेत, हे की नाही? नामदेव साहेबांकडून, परब साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. अहो खरोखर सांगतो, हे स्वराज्य आहे ना, राजाने दिलंय ना. अरे पुष्पा पिक्चर आला, आमच्या पोरांचा ब्रँड अँबॅसिडर मोठ्या दाढीवाला झाला. एवढ्या मोठ्या दाढीवाला त्यानं एक डायलॉग चिपकवला, झुकेगा नाही साला.
प्रत्येक पोराकडं तोच डायलॉग तोंडात. आईशीन काय सांगितलं रे, काम कर चुके गणेश साला. बारका पोर पण आईशी सांगितलं ना रे, बसून शिशी कर, नाही उभ्यानीच करे का झुके गणेश साला. हा, अरे त्याची साला काढू सवी. पुष्पा पिक्चर आत्ता आलाय, पण 350 वर्षापूर्वी जो मुघलांसमोर झुकला नाही, वाकला नाही, मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही, डोळ्यात सळे कुपत्र केल्या, नखं काढली गेली, अंगाची रक्तर काढली गेली, जीभ छाटली गेली, लहुलुहान माझा राजा झाला, पण त्या मुघलांसमोर मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही. तो छत्रपती संभाजी राजा आमच्यासाठी केव्हाही पुष्प होता, आजही पुष्प आहे आणि पुढेही पुष्प राहणार. म्हणून जर तुम्ही विचारलं तुमचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे, तर छाती ठोकपणे सांगा, आमचा ब्रँड अँबॅसिडर छत्रपती संभाजी राजा आहे. छत्रपती संभाजी राजा आहे. छत्रपती संभाजी राजा आहे की नाही. म्हणून लक्षात ठेवा, सगळे पिक्चर एका साईडला ठेवा आणि छावा पिक्चर एका साईडला ठेवा, आणि त्यातला एक डायलॉग आयुष्यात विसरायचं नाही. हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा, अब भी सब पे भारी है. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. नमः पार्वती पते हर हर. एका जोरदार टाळ्या राजांसाठी झाल्या पाहिजेत, त्याने दिलं स्वराज्य. म्हणून एकच सांगतो, भगवान असेल शिरावर तर परका बसेल आपल्या उरावर. ही वास्तविकता विसरायची नाही. बरोबर की नाही. काय बुवा कदम भारीच दिसत नाही, जबरदस्त दिसत. बघा ना, इकडून बघितलंस की राजेश खन्ना, तिकडनं बघितलंस की विनोद खन्ना, पण पुन्हा बघा वडारी अण्णा. बाकी मस्त ना, मजेत ना, काय टेन्शन आहे काय. सगळी ऑडियन्स आपली इथं या, जेवढे माका सपोर्ट करणार तेवढे तुमका पण सपोर्ट करणार. हा, काळजी करायचं काम नाही. महिला वर्ग आहे, खरोखर एकदा जोरदार टाळ्या महिला वर्गासाठी. बुवान चांगला सांगितला, नुसती टीव्ही ऑन केला की पहिली ऍड तुमच्यासाठीच आता. पॉट्स लगाव सुंदरता पाव महिलाओं के लिए, हमाम लगाव खूबसूरती पाव महिलाओं के लिए, आणि तिसरी ऍड आमच्यासाठी, इजगड लगाव खुजली बघा. आम्ही मियाला काजवून ही खुजली आली कधी, पहिली नव्हती. पहिला धोतर होता, इकडनं हवा तिकडनं बाहेर. काय हिंमत, खुजलीत थांबायची हिंमत आहे. आता जीन्स पॅन्ट ती आल्या, नाही आली तरी घुसवणार. मग खुजली येईल काय करते. हा, बाकी काय म्हणतं, बरोबरच ना. माणूसच भारी आहे खरोखर. माका सांगता, जांभळ्या 3 खुर्च्या घेतलं आणि स्वतः 3 घेऊन बसलो, त्याचा काही नाही. अरे दुसऱ्याकडे बोट टाकून उरलेली बोट आपल्याकडे ना. हा, बरोबर की नाही. अरे कार्य करावं ना, तर माणसाने असं करावं की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बरोबर की नाही. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आज मुंबई सारख्या या मायावी नगरीमध्ये रांगोळी स्पर्धा या गृह संस्थेमध्ये झाली. खरोखर तुमची संस्कृती जतन करण्याची ही जी काय कला आहे ना, सलाम करतो तुमच्या या कलेला, सलाम करतो. कारण संस्कृती ही आपण जपली पाहिजे, है की नाही. संस्कृती आपण जपली पाहिजे. त्याचं कारण काय माहिती आहे का. पैसा किती कमवा, संपत्ती किती कमवा, पण संतती नालायक असेल ना, कमवलेली संपत्ती जायला वेळ लागणार नाही. पण संतती लायक असेल तर संपत्ती घरात यायला पण वेळ लागणार नाही. म्हणून संस्कार पोरांवर चांगले झाले पाहिजे, है की नाही. संस्कार झाले पाहिजे. आणि संस्कार मंडळ आहे म्हटल्याच्या नंतर भारी. या ठिकाणी महिलांचा जोर जबरदस्त आहे. धनश्री सुपे मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो, धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. धनश्री या नावातच प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास आहे आणि लक्ष्मी विराजमान आहे. तिच्याकडे धनाची कशी कमी होणार नाही. मला 500 दिलंय, 5 लाख रुपये वर्षाच्या आत मी तुमच्याकडे येणार. 100% काम करायचा, काळजी करायचं काम नाही. लक्षात ठेवा, जेवढे माका पैसे देणार आहेत ते डबल तुमका भेटणार. किती देऊ तुम्ही ठरवा. इकडं देणार तर ते पण डबल होणार. काळजी करायचं काम नाही. कारण साधा काम नाही आहे. 500ची नोट काढल्याच्या नंतर पहिला नाव ह्यांचाच आहे. कारण मोदी साहेबांनी पहिलं आमकाच बोलवला नाही होता नोट चेंजिंगच्या टायमाला. मी म्हटला, जांभळ्या म्हणतात तू येणार तर येताना कोणाच तरी बरोबर घेऊन ये. मी म्हटला कोणाक जाणार घेऊन, तर म्हटला माझा आवडतो मित्र ह्यो.
म्हटलं बाबाचं साहेबांनी चेंजिंग करणार काहीतरी बघूया. तिथं गेल्यावर कळलं की नोट चेंजिंग हा. तर म्हणाला जांभळ्या म्हणाला काय करायचं त्या 500च्या नोटीचा काय करू. म्हटलं काय कर मरू दे माका काय नको बाबा माझ्या भावाक देऊन टाक. बघा 500च्या नोटीवर आहे एक कदम स्वच्छता की ओढ. ए मित्र असा असावा आपल्या भावाक मोठं करणारो असावं. 500च्या नोटीवर नाव दिलंय तुझा एक कदम स्वच्छता की ओढ. मग मोदी साहेब म्हणाले तुम्हाला काय जांभळे बुवा. म्हटलं का आता एवढ्या लांबनं आलं तर काहीतरी देऊन टाका. हो बघा जांभळो कलर माझ्या नोटीक दिला नाही 100. ऐकलं ए बाकी सुंदर बुवा खरोखर नाथ खुळा आणि गणपती खुळा. काय भावाने भावाची साथ दिली पाहिजे बरोबर की नाही. 5 भाऊ एकत्र लढले ना कौरवांचा नाश झाला. 2 भाऊ एकत्र लढले राम लक्ष्मण रावण मारला गेला. पण 2 भावांमध्ये वैर झाला वाली आणि सुग्रीव संसाराचा वाटोळा झाला. म्हणून भावाने भावाची साथ दिली पाहिजे. तुमची अशीच एकजूट कायम राहिली पाहिजे खरोखर सांगतोय. तर तुम्हाला सलाम करतो तुमच्या एकजुटीला. आणि आज महिला वर्ग या ठिकाणी आहे. खरं सांगायचं म्हणजे ह्या मुंबई मायावी नगरीमध्ये आपण ही संस्कृती जपत आहात. मला तुमच्याकडे बघायचं तर एका गोष्टीचं समाधान आहे. कारण आज आमच्या ताई काकी वहिनी आमच्या बहीण इकडे बसलेल्या आहेत. 9 वारी लुगडं 6 वारी साडी पंजाबी ड्रेसमध्ये आहे. एक तरी कोण जीन्स पॅन्टमध्ये दिसतंय काय होईल बरोबर की नाही. ही आमची संस्कृती आहे. ही आमची संस्कृती आहे की नाही. कारण पती हा परमेश्वर बरोबर की नाही. पूर्वीचा काळ वेगळा होता हो. दोघांचं भांडण लागलं ना तर तिसरा मध्ये धावत जायचं होता. हे बाजूला व्हा काय झालं ते सांगा बरोबर की नाही. आताचा काळ काय आहे दोघांचा भांडण लागला बस व्हिडिओ शूट. तो मरू दे मार खाऊन त्याचं फरकच पडत नाही कोणा आहात. तो काळ चांगला होता हो. साधी माणसं होती राहणीमान साधं होतं. लाईट होत्या काय नुसतं त्यांबा बत्ती तरी 12 पोरा 12 पोरा. आमच्या आजोबांचा काळ तो हा. आमच्या आजोबांचा काळ. आमच्या बापाशीकडे आला हम दो हमारे छे. त्यांच्याकडे आमच्याकडे आला हम दो हमारे दो. ह्याच्या पुढं काय हम दो हमारा तळपाट. अरे होईल की नाही टेन्शन हा का. कारण सगळं हायब्रिड आला हो. मिक्सिंगचा सगळा खाना त्याच्यामुळे पर्याय नाही आला. काय झालं माहिती आहे का नवरा बायकोचं नाव घेताना 50 वेळा विचार करत होता. बायको नवऱ्याचं नाव घेताना 50 वेळा विचार करत होती त्या काळात. आमच्या काकींना विचारा ना नाव घेताना किती विचार करायच्या. अहो या ना गडे अहो बसा ना गडे अहो गच्चीवर कपडे सुकत घाला ना गडे. गडे गडे ह्या शब्दाला किंमत होती. आता काय आहे आता गणेश असेल तर ए गणू तुला काय म्हणू मेरू गणू. सुनील असेल तर ए शेंडी आतून लाव कुंडी घासत बस भांडी मेलो घासून भांडी. बरोबर की नाही. मागचे बरोबर काय चुकतात सांगा. कारण काय परिस्थिती तशी चाललेली आहे. अरे परवा मी मित्राच्या घराकडे गेलो होतो ना त्यानं फक्त आवाज दिला बाबू जांभळे बुवाले चाय घेऊन ये. अरे मला वाटला बाबू म्हणजे असा बारका बाबू चाय घेऊन येईल बाबू. अरे 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 बाबू चाय घेऊन येलो मॅक्सितलो घनगाव बाबू. अरे तेव्हा माका कळला यो बायकोक बाबू म्हणता. अरे काय नाव आठवण नाही ना झाली. ए हा या ठिकाणी सन्माननीय वसंत भोसले साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. व म्हणजे वचनाचे पक्के, स म्हणजे प्रत्येक गोष्टी समाधान बाळगणारे आणि त म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये तरबेज असलेले असे वसंत साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची मी प्रार्थना करतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा मी हसवतो पण आणि चांगलं पण सांगून जाणार. एक गोष्ट लक्षात ठेवा जाताना ठेच जरी मंडळी आपल्याला लागली ना तर आम्ही करतो आई ग आणि बाबा रे बरोबर की नाही. आणि ते दुखणं ना 2 दिवस तरी घेऊन बसतो बरोबर की नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही त्या दुखण्याकडेच लक्ष देऊन बसतो कधी बरं होईल कधी बरं होईल. पण 113 बाण ज्याच्या छाताळात घुसलेले आहेत 113 बाण पुरा अंगामध्ये घुसलेले असताना सुद्धा शेवटचा श्वास घेताना भीष्म पितामध्ये 113 बाणावरच्या शय्येवर झोपलेले असताना सुद्धा कृष्ण भगवंत त्याच्या जवळ गेल्याने सांगतायत पितामह असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. पण पितामहाने सांगितलं नाही काना तुझा उपदेश मला आज नको आता मला डोळे बंद करायचे आहेत. काय सांगितलं कानाने भीष्म पितामहाने आत्ता तुझा उपदेश काना नको मला आत्ता मला डोळे बंद करू देत.
आणि फक्त भीष्म पितामह इच्छापूर्ती मरणवाले होते हो, साधं व्यक्तिमत्व नव्हते हो. काय अरे मरणारा माणूस नव्हतो हो. आणि जो ज्या पक्षात होता ना तो पक्ष कधी हरला नसता, पण धर्मापुढे अधर्माची हार होणं गरजेचे होते. म्हणून भीष्म पितामहांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. 113 बाण अंगामध्ये घुसलेले असताना शय्येवरती झोपलेत आणि श्रीकृष्णाला सांगितलं कान्हा आता तू काय बोलू नको, 11व्या दिवशी माझ्या समोर येऊन उभा राहा. आणि ज्या दिवशी डोळे मिटले त्याच्या 11व्या दिवशी डोळे उघडले, अखंड नामस्मरण केलं व 11 दिवस. 113 बाण अंगात घुसलेले असताना अखंड नामस्मरण. आणि 11व्या दिवशी विष्णूच्या हातामध्ये, कृष्णाच्या हातामध्ये विष्णू सहस्र नामावलीचा ग्रंथ दिला. मला सांगा भक्ती किती श्रेष्ठ असेल हो, किती श्रेष्ठ आहे. तुम्हाला काय वाटतं आम्ही दोघं जण पुण्यवान आहेत? अजिबात नाही हो. नवविध भक्तीमध्ये श्रवण ही भक्ती श्रेष्ठ आहे. आणि आमच्यापेक्षा मान आज तुम्हाला आहे, आम्हाला अजिबात काही नाही हो, आम्हाला अजिबात काही नाही. हा मान सगळा तुमचा आहे. म्हणून अशी एकजूट तुमची कायम ठेवा आणि ती कायम शेवटपर्यंत राहिली पाहिजे. बाकी काय हो, बुवानी सांगितलं कोरोना जाऊ दे, भंगू दे, त्याचं नाव पण नको. शिरा पडली त्या कोरोनाच्या तोंडावर, त्याचं नाव नको. आई शपथ सांगतो, अहो माझ्या सख्या बहिणी का कोरोना जेव्हा झालो ना 14 दिवस क्वारंटाईन केलो आणि गावाकडे घेऊन गेलो. माझी आजी दरवाजात बसली होती, लांबून आवाज दिला, अरे बंड्या, म्हणजे मी माका बंड्याला आडानं म्हणता, अरे अचानक गावाकडे कसो रे? मी म्हटलं काय नाही गे, ताईक कोरोना झालो म्हणून घेऊन इलंय गावाकडे. काय म्हणतं काय म्हणतं? बोलो हो ताईक कोरोना झालो म्हणून गावाकडे घेऊन इलंय. बरा झाला. पोराच्या लग्नात 10 वर्ष झाली, काय नव्हता, निदान कोरोना तरी झालो. अरे तिका कोरोना म्हणजे काय माहितीच नाही. तिका वाटतं कोरोनामध्ये एखादा पोर असत. काय म्हाताऱ्या माणसा का नाही हो काय गावच्या काळला. पण लक्षात ठेवा कोरोनाचा काळ आम्ही सर्वांनी बघितला, तो काळ पुन्हा नको, भगवंताचे नाव पण नको त्याचं. आणि खरोखर बुवा पण अतिशय सुंदर मनोरंजन करणार. रुपावली घेतो, बुवांकडे गजर आहे, त्याच्यानंतर माझ्याकडे गजर आहे. पैसा वसूल करून जाणार जांभळे बुवा, टेन्शन घ्यायचं काम नाही. पण एकच सांगतो, सद्गुरू साईनाथ महाराज एकदा जोरदार टाळ्यात महाराजांसाठी होत जाऊ देत. कारण एक किस्सा आहे माझ्या जीवनातला. गेल्या वर्षीच पायी वारी मी गेलो, मला वाटतं 5वा की 6वा दिवस होता. आणि शेवटच्या दिवशी 2 किलोमीटर पालखी पुढे थांबले आणि 2 किलोमीटर चालवूनच हो, पहिल्यांदाच गेलो होतो, सगळेजणच थांबले. आणि जेवणासाठी म्हणून 2 किलोमीटर जायचं कसं, मला नको जाऊया कुठच्या तरी हॉटेलमध्ये खाऊया. एक प्रचिती कशी असते बघा, मानलं तर दगडात सुद्धा देव आहे. जनी जनार्दन पाहावा, परमेश्वर प्रत्येकामध्ये आहे. आणि एका हॉटेलमध्ये आम्ही जवळजवळ 30 ते 35 पोरं गेलो आणि त्या हॉटेलच्या मालकाला सांगितलं आम्हाला 35 पोरांना पुरल एवढं काहीतरी द्या. बोला माझ्याकडे 7-8 जणांना पुरल एवढंच तांदूळ शिल्लक आहेत. मी म्हटलं नाही, खायचं तर सर्वांना खायचं, नाही तर नाही आपण माघारी जाऊया. माघारी आलो आणि टेम्पोजवळ आलो. आम्ही म्हटलं फरसाण बिरसाण आमच्या गाडीमध्ये, ते आजचा दिवस खाऊन जाऊया. पण म्हणतात तर 5 ते 10 मिनिटाचा पण वेळ नाही गेला हो. ते फरसाण गाडीतून काढण्याच्या अगोदरच एक व्हाईट इनोवा येऊन थांबली बाजूला. आणि काय बोलले माहिती आहे, त्या इनोवामधून एक सुंदर ग्रस्त उतरले, अगदी दिपाड. आणि आम्हाला म्हणतात साईराम आपण सर्व जेवायचे बाकी आहेत. माझ्या अंगावर काटा आला. मी म्हटलं मनात विचार करतोय, अहो आम्ही तर कोणाला बोललो नाही आणि प्रत्यक्ष इथं आले, प्रचिती कशी असते बघा. मी म्हटलं हो आम्ही जेवायचे बाकी आहेत, हरकत नाही या गाडीजवळ. जवळजवळ 35 लोकांना ते पुरून सुद्धा आणखीन 25 लोक जेवली असती एवढं त्या साईनाथांनी आमच्यासाठी पाठवून दिलं. मानला ना तर मनामध्ये देव आहे. लक्षात घ्या, तुम्ही सत्याने चालाल तर सत्याच्या वाटेवर भले काटे असले ना, ते काटे तुम्हाला टोचणार नाही आहेत. त्या काट्यांची फुलं होऊन जे घेणारा हा देव आहे. आणि त्याच क्षणी रात्रीच्या 11 ते 11:30 वाजता मी एक गाणं लिहिलं, ते गाणं यंदा लॉन्च करतोय. त्या गाण्याचे बोल असे आहेत, आजपर्यंत बोललो नव्हतं कुठं, पण तुमच्या इथे सांगून टाकतो. अजून रेकॉर्ड केलं नाही किंवा पेटीवर पण वाजवलं नाही. काय सांगू साई किती भारी वाटला, काय सांगू साई किती भारी वाटलं, तुमच्या शिर्डीत मला सारं काही भेटलं, सारं काही भेटलं, साईराम भेटलं. पायी पायी जाता किती लागली ती गावा,
कानी फक्त येत होत साई तुमचं नाव, दिसत होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव, मुखामध्ये फक्त होत ओम साई राम, साई राम साई श्याम, साई राम साई श्याम. बापाचं आमच्या तिथं तळ आटलं, तुमच्या शिर्डीत मला सारं काही भेटलं. जय साईराम. तुमच्या आशीर्वादाने यंदा 100% हे गाणं काढतोय. सगळ्यांनी सपोर्ट द्या. आणि या ठिकाणी रुपावला सुरुवात करतो. वेळ भुवनकडे पण आहे.